नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेचा कृतीपत्रिकेचा आराखडा कशा पद्धतीने तयार केलेला आहे आज आपण पाहणार आहोत। 8 ऑगस्ट 2019 नुसार सुधारित मूल्यमापन आराखडा 80-20 या पद्धतीचा आता आपण पाहत आहोत। गद्य घटक जो आहे या गद्य घटकाला एकूण 18 गुण आहेत, पद्य घटकाला 16 गुण आहेत, स्थूल वाचनाला 6 गुण आहेत, भाषा अभ्यास 16, उपयोजित लेखन 24 अशी एकूण 80 मार्काची लेखी परीक्षा घेतली जाईल। या गद्य विभागामध्ये एक जो पठित उतारा आहे तो 7 गुणांसाठी, दुसरा आ मध्ये एक पठित उतारा जो असेल त्याच्यावर प्रश्न उत्तर असतील किंवा ज्या काही कृती असतील त्या सोडवायच्या असतील त्या 7 गुणांसाठी आहे, आणि जो अपठित उतारा आहे अनसीन पॅसेज आहे त्याच्यावरची प्रश्नांची उत्तर ही 4 मार्कांसाठी। जी पठित उतार आहेत त्या पठित उतारासाठी 130 ते 150 शब्द आवश्यक आहेत आणि अपठित उतारासाठी 80 ते 100 शब्द आपल्याला आवश्यक आहेत। अ आणि आ गद्यामधला जो आहे हा 7 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी याची जी आहे आकलन कृती 2 मार्कांसाठी आहे, 2 गुणांसाठी आहे, दुसरी आकलन कृती सुद्धा 2 गुणांसाठी आहे आणि स्वमत जे आहे ते 3 गुणांसाठी आहे। त्यातला ई हा 4 गुणांसाठी कृती आहे, त्याच्यामध्ये आकलनासाठी 2 गुण आहेत आणि दुसराही आकलनासाठी 2 गुण आपल्याला दिसून येते। पद्य जो विभाग आहे दुसरा विभाग आहे हा कवितांच्या वरचा पद्य विभाग 16 गुणांचा आहे। याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामधले जे पद्य विभाग आहे याच्यासाठीचे 8 गुण आहेत आणि पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही एका 2 पद्य म्हणजे त्याच्यामध्ये और असतील त्याच्यामधली कोणतीही एक कविता जी आहे ती कृतीपत्रिकेमध्ये देणं आवश्यक आहे। त्यानंतर हिची जी 8 गुणांची विभागणी आहे ती कशा पद्धतीने आहेत तर आकलनासाठीचे 2 गुण आहेत, दुसराही आकलनासाठी 2 गुण आहेत, कवितेमध्ये दिलेल्या ओळी ज्या आहेत त्यांचा सरळ अर्थ सांगायचा आहे तो 2 गुणांसाठी आहे आणि काव्य सौंदर्य 2 गुणांसाठी। पुस्तकामधल्या पाठ्यपुस्तकामधल्या कोणत्याही कवितेमधल्या 2 ओळी द्यायच्या आहेत आणि त्याच्यावर काव्य सौंदर्यासाठी योग्य कृती विचारणं या ठिकाणी बोर्डाला अपेक्षित आहे। त्याच्यामधला पद्य विभागामधला जो आ आहे हा 8 गुणांसाठी आहे, त्याच्यामधला जो उपविभाग आहे अ या मध्ये जी कविता आहे ती दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकातल्या कोणत्याही 2 कवितांची फक्त नावे कृतीपत्रिकेत द्यायची आहेत आणि त्यावर आधारित कृती विचारायची आहे। ही 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी जी असेल ती अशा पद्धतीने असेल। याच्यामध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवायच्या आहेत 4 गुणांसाठी। तर ह्या कृती कोणत्या असतील तर फक्त आता इथे जरी जास्त दिले असेल तर फक्त 4 गुणांसाठीच ह्यातले वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात। याच्यामध्ये कोणती एक कृती किंवा म्हणजे कोणती कृती 1 मार्कांसाठी असेल किंवा 2 गुणांची असेल, पण अर्ध्या गुणांसाठी तुम्हाला कोणतीही कृती विचारली जाणार नाही। याच्यामध्ये कोणतीही कविता असेल, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहे, कवितेचा विषय काय आहे, त्या कवितेमध्ये दिलेल्या शब्दांचे अर्थ किंवा शब्द द्यायचे आणि त्याच्यावर जो अर्थ असेल तो सोडवायचा आहे। हा 1 गुणांसाठी आपण 2 गुणांचा प्रश्न देऊ शकतो। किंवा कवितेमध्ये मिळणारा संदेश कोणता आहे तो लिहायचा आहे, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत, कवितेतून जो विचार व्यक्त होतो तो लिहायचा तो 2 गुणांसाठी आहे आणि कवितेचा सरळ अर्थ सांगायचा आहे तो 2 गुणांसाठी आहे। यापैकी 7 पैकी कोणतेही प्रश्न येऊ शकतील पण 4 गुणांचेच ते प्रश्न असतील। नंतर प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली की न आवडली ते सांगून त्याचं कारण सांगायचं आहे, हा 2 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो। ही जी कृती क्रमांक आहे 3 आणि 7 साठी दोन्ही कवितेमध्ये शब्दांनी ओळी स्वतंत्र देऊन त्यापैकी कोणत्याही एका कवितेतील कृती सोडवणं अपेक्षित आहे। त्यानंतर कवितेचं रसग्रहण तुम्हाला विचारलं जाईल। याच्यामध्ये 4 गुणांसाठीच हे रसग्रहण आहे। याच्यामध्ये अ आणि आ साठी दिलेल्या कविता सोडून म्हणजे ज्या
आणि आ मध्ये ज्या कविता दिलेल्या असतील पाठ्यपुस्तकामधल्या त्या सोडून पाठ्यपुस्तकामधली समाविष्ट असणारी कविता जी आहे ती रसग्रहण त्याचं करायचं आहे. तर अशा या 2 किंवा 4 ओळी कृतीपत्रिकेमध्ये देणं आवश्यक आहे. त्याचं रसग्रहण विद्यार्थ्यांनी करायचं आहे. जो विभाग तिसरा आहे तो आहे स्थूल वाचनाचा. तो 6 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये 3-3 गुणांसाठी 2 कृती द्यायच्या आहेत. प्रश्न देताना मात्र 3 कृती आलेल्या असतील त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. विभाग चौथा जो आहे तो आहे भाषा अभ्यास. एकूण 16 गुणांचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये 8 गुण जे आहेत, जो अ विभाग आहे भाषा अभ्यासामधला तो 8 गुणांचा आहे. याच्यामध्ये समासावर 2 गुण येतील. 2 गुणांसाठी समास असेल, 2 गुणांसाठी शब्दसिद्धी असेल आणि 4 गुणांसाठी वाक्प्रचार. तर समासामध्ये द्विगु, कर्मधारय, द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व म्हणजे द्वंद्व समासाचे प्रकार आहेत. वैकल्पिक, समाहार आणि इतरेतर या 3 पैकी. तर असे समासांचे प्रकार तुम्हाला विचारले जाऊ शकतील. समास सोडवायला दिला असेल किंवा ओळखायला सांगितलं असेल. शब्दसिद्धीमध्ये शब्दांचे प्रत्यय गटित, उपसर्ग गटित आणि अभ्यस्त शब्द तुम्ही ओळखायचे आहेत. वाक्प्रचार जे असतील या वाक्प्रचारांच्या 4 कृती दिलेल्या असतील. त्यातल्या कोणत्याही 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. तर तो प्रश्न कशा प्रकारचा असेल तर वाक्प्रचारांचे अर्थ सांगून त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. याच्यामध्ये 4 वाक्प्रचार तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले असतील. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ सांगितला तर 1 गुण आहे आणि त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर 1 गुण आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे, 4 पैकी जे 2 प्रश्न सोडवतात तर त्या दोन्हीपैकी एकाच तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आ याच्यामध्ये 8 गुणांसाठी भाषिक घटकांवर आधारित कृती असणार आहेत. शब्दसंपत्तीसाठी 4 गुण विचारलेले असतील. याच्यामध्ये कोणत्याही 4 घटकांवर 1-1 गुणांच्या 4 कृती विचारणं या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जातील किंवा अपेक्षित आहेत. समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, एकवचन, अनेक वचन, वचन बदला, वचन ओळखा किंवा शब्दसमूहाबद्दल एखादा शब्द लिहायचा आहे. 3 शब्दसमूहांपैकी शब्दसमूह तिथे लिहिणं, 2 सोडवणं अपेक्षित आहे किंवा दिलेला जो शब्द असेल त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. असा हा 4 गुणांचा प्रश्न असेल शब्दसंपत्तीवरचा. त्यानंतर दुसरा जो 2 मार्कांचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन. याच्यामध्ये अचूक शब्द जे असतील, स्पेलिंग मिस्टेक असतील तर त्या शोधायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये कोणतेही 6 शब्द असतील ते 4 पर्यायांसह देणं. पर्यायांपैकी 4 शब्द जे आहेत त्यातला एक शब्द ओळखायचा आहे. म्हणजे समजा एखादा शब्द असेल, आशीर्वाद हा शब्द असेल तर तो आशीर्वाद शब्द 4 वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला असेल. त्यातला जो योग्य आहे तो तुम्ही ओळखायचा आहे आणि तो लिहायचा आहे. अशा 6 शब्दांपैकी 4 शब्द सोडवणं अपेक्षित आहे किंवा त्याला और आहे वाक्यामधल्या लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखायचे, दुरुस्त करायचे आणि वाक्य पुन्हा लिहायचे. म्हणजे वाक्यामध्ये 1-2 शब्द जे चुकीचे असतील तर असे 2 शब्द चुकीचे असणारी 4 वाक्य दिली जातील. त्यापैकी 2 वाक्य तुम्ही कोणती सोडवणं अपेक्षित आहे. हा 1 मार्कांसाठीचा 1 गुणांसाठीचा हा प्रश्न असेल. प्रत्येक कृतीपत्रिकेमध्ये वरीलपैकी कोणतीही एक कृती विचारणं अपेक्षित आहे. म्हणजे लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे किंवा वाक्यामध्ये चुकीचे शब्द असतील तर ते दुरुस्त करून तुम्ही लिहायचे आहे. पुढचा जो 1 मार्कांचा प्रश्न आहे तो आहे विरामचिन्हांचा. हाही 1 मार्कांसाठी 1 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये योग्य विरामचिन्ह वापरायचे किंवा विरामचिन्ह कोणती आहेत ती ओळखायची आहेत किंवा कदाचित चुकीची विरामचिन्ह असतील ती तुम्हाला बदलायची आहेत. त्याच्यासाठी आपल्याला 1 गुण त्या ठिकाणी असेल. पुढचा आहे पारिभाषिक शब्द. याच्यामध्ये गद्य पद्य या 2 विभागामध्ये कोणतेही 2 पारिभाषिक शब्द असतील आणि ते पारिभाषिक शब्द आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे. अनेक इंग्रजी शब्द असतात, तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. तर त्या शब्दानुसार तुम्ही इंग्लिश शब्द असेल तर त्याचा मराठी शब्द तुम्ही शोधायचा आहे, लिहायचा आहे किंवा जो मराठी दिला असेल तर त्याला पर्यायी तुम्ही शब्द त्या ठिकाणी ओळखायचा आहे. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण आहे. असा हा 1 मार्कांचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा जो आहे तो उपयोजित लेखनाचा आहे. या उपयोजित लेखन जे आहे ते 24 मार्कांचा आहे. या 24 मार्कांमध्ये जे 6 गुणांचा प्रश्न आहे तो आहे पत्रलेखनाचा.
तर या पत्रलेखनामध्ये तुम्हाला औपचारिक किंवा अनौपचारिक ह्या दोन प्रकारची पत्र येऊ शकतात. औपचारिक मध्ये मागणी विनंती असेल किंवा अनौपचारिक मध्ये अभिनंदनाचं पत्र आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असेल. तर त्यापैकी कोणती कृती आपल्याला सांगितली जी असेल ती सोडवायची आहे. त्यानंतर अपठित किंवा त्याला प्रश्न आहे सारांश लेखनाचा. अपठित गद्य उतारा असेल, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असेल, तो तुम्हाला त्याचं सारांश लेखन करायचं आहे. किंवा गद्य विभागामधला जो पहिला प्रश्न असेल ई मधला, त्या अपठित उतार्याचं काय करायचंय सारांश लेखन तुम्ही प्रश्न 1 ई मध्ये जो अपठित उतारा आहे गद्य उतारा, त्याचा सारांश लेखन तुम्ही करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलेला असेल त्याचं सारांश लेखन तुम्ही करायचं आहे. हा जो आहे याच्यामध्ये 10 गुणांचा हा प्रश्न आहे. तुम्हाला कृती दिलेल्या असतील त्यापैकी 2 कृती तुम्हाला सोडवणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कृती असतील त्यापैकी कोणतेही 2 सोडवणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे किंवा कथा लेखन आहे. कथा लेखनानुसार 60 ते 90 शब्द त्या ठिकाणी आवश्यक आहेत आणि कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. 5 गुणांसाठीचा हा प्रश्न असेल. पुढचा आहे ई लेखन कौशल्य. याच्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेखन अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न असतील निबंध लेखनाचे. तर याच्यामध्ये सुद्धा 3 घटक तुम्हाला दिलेले असतील त्यापैकी 1 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला 8 गुण त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे 8 मार्काचं निबंध लेखन आहे, 6 मार्काचं पत्रलेखन आहे आणि बाकी जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन यापैकी 2 सोडवायचे. ते 5-5 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतील. या ठिकाणी तुम्हाला जी गुणविभागणी दिलेली आहे घटकनिहाय. गद्य जो आहे हा 18 मार्कांचा आहे, पद्य 16 मार्कांचा आहे, स्थूल वाचन 6 मार्कांचा आहे, त्यासाठी तुम्हाला 3 मार्क और आहेत. विकल्पासहित त्या ठिकाणी 9 गुण आहेत. भाषा अभ्यासामध्ये विकल्पासहित 22 गुण आहेत आणि एकूण जे तुम्हाला गुण आहेत ते 16 आहेत. उपयोजित लेखनामध्ये 25 विकल्पासहित गुण आहेत, एकूण 24. आणि अशा पद्धतीने तुमची 80 मार्काची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी येणार आहे. त्यातला जो शिकवलेला भाग आहे पठित जो आहे हा 14 आणि 4 मार्काचा अपठित असा भाग तुम्हाला येणार आहे. कवितेमध्ये सुद्धा 8 मार्कांचा ज्या पुस्तकामधले पाठ्यपुस्तकामधले कविता आहेत त्याच्यावर 8 गुणांचा प्रश्न येणार आहे. रसग्रहणासाठी 8 गुणांचे अशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स असतील. व्याकरण स्थूल वाचनावर 6 गुणांचे प्रश्न असणार आहेत. व्याकरण आणि भाषिक घटकावर 16 मार्कांचा अशा पद्धतीने विभागणी आहे. प्रश्नपत्रिका जी आहे त्याची काठिण्य पातळी 40% सोपे असतात, 40% मध्यम असतात आणि 20%च प्रश्न थोडेसे अवघड असतात. फक्त प्रश्नपत्रिका पेपर लिहित असताना आपला हस्ताक्षर चांगला असणं आवश्यक आहे आणि शुद्ध लेखनाच्या नियमानुसार ते लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची 20 गुणांची जी तोंडी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये श्रवण कौशल्यासाठी 5 गुण, भाषण कौशल्यासाठी 5 गुण आणि स्वाध्यायासाठी 10 गुण असतील. तर अशा पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थ्यांचे शिक्षक गट करतील आणि त्याच्यामध्ये श्रवणासाठी तुम्हाला शब्द दिले जातील किंवा वाक्य दिले जातील ती तुम्ही लिहायची आहेत किंवा परिच्छेद ऐकायचे आणि त्याच्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. 5 प्रश्न असतील, त्या 5 प्रश्नांना 1 गुण तुम्हाला असेल. परीक्षेच्या संबंधात काय काय सूचना असतील आहेत त्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचा. भाषण कौशल्य आणि त्यानंतर जो लेखनाचा भाग आहे तो दिलेला आहे. स्वाध्याय 10 गुणांचे आहेत. श्रवण आणि भाषण 5-5 गुणांसाठी, स्वाध्याय 10 गुणांसाठी अशी ही तुमची तोंडी परीक्षा जी आहे ती एकूण 20 मार्कांची असणार आहे.
धन्यवाद.